हक्काची नाही कुणाच्या बापाची JSW प्रशासनाचा धिक्कार असो JSW प्रशासनाचा धिक्कार असो शेतकरी एकजुटीचा धिक्कार असो शेतकऱ्याचा धिक्कार असो शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो। रायगडच्या वडखळ डोलवी हद्दीतील JSW कंपनीची 400 KVSच्या शेतजमिनीतून जाणाऱ्या विद्युत टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवलाय। जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत टॉवर लाईनचे काम बंद ठेवावे, अन्यथा या कामाविरोधात उग्र जनांदोलन छेडून शेतकरी आमरण उपोषणास बसतील असा इशारा त्यांनी दिलाय। शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला असून भविष्यात हजारो शेतकरी संघटित होऊन व्यापक स्वरूपाचे आंदोलन पुकारण्याच्या भूमिकेत आहेत। शेतकऱ्यांनी निडी भागात टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी धडक देऊन सदरचे काम त्वरित बंद करावे असा इशारा देखील दिला। कांसई ते JSW कंपनीपर्यंत शेताच्या मध्यभागातून JSW टॉवर लाईन शेत जमिनीमधून जात असल्याने कोलेटी, खार कोलेटी, निगडे, आमटेमसह विभागातील शेतकरी वर्गात असंतोषाची भावना आता उफाळून आली आहे। ही जी टावर लाईन जी अगोदरची गेलेली आहे आणि आता दुसरी टावर लाईन म्हणजे शेतकऱ्यांची पूर्णपणे जमीन घेण्याचा प्रयत्न करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे शेती पिकत आहे, भात शेती पिकत आहे, वाल पिकत आहे, भुईमुग पिकत आहेत, तूर पिकत आहे। अशा जमिनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे ही JSW कंपनी। तसेच ही पारेषण कंपनी अशी आहे की कॉन्ट्रॅक्ट घेऊन हे काम करत आहेत। जसा बीड जिल्ह्यामध्ये जसं झालं, सरपंच सदस्य यांच्यावर जे हल्ले झाले आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या प्रकारे अन्याय होऊ नये त्यासाठी मी लवकरात लवकर आमरण उपोषणाचा इशारा देऊन सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पत्र देणार आहे आणि माझा आमरण उपोषण मी चालू करणार आहे। पूर्वी ही जी JSW कंपनी होती, ह्या आता जी आहे त्याच्या आधी इस्पात कंपनी होती, त्यावेळी सुद्धा इथून ही टॉवर लाईन गेलेली आहे। तुम्ही पाहताय ती टॉवर लाईन गेली त्यावेळी सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे, त्यांना त्याचा मोबदला पुरेसा मिळालेला नाही। अनेक टॉवर त्याही असे मध्ये उभे करून ठेवले पण त्याचा सुद्धा आजपर्यंत त्यांना कुठलाही त्याचा मोबदला मिळाला नाही। त्यानंतर त्यांनी इथून पाईपलाईन नेली, JSW झाल्यानंतर पाईपलाईन नेली, त्या पाईपलाईन सुद्धा आम्हाला त्याचा फायदा झाला आहे, पण काही शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आजपर्यंत त्याचा मोबदला ह्या पाईपलाईनचा सुद्धा मिळालेला नाही। आमचं असं म्हणणं आहे की ही जी लाईन चालली ही लाईन आहे ही 400 KVची लाईन आहे। ह्या लाईन मुलं ही शेतकऱ्यांचे मधोमध शेतीमधून गेल्यामुळे शेतकऱ्यात जो प्रकल्प नवीन प्रकल्प येणार आहे तो प्रकल्प येऊ शकत नाही आणि आमच्या मुलांना रोजगार जो पाहिजे तो रोजगार मिळू शकत नाही। त्यामुळे आमचा शेतकऱ्यांचा यांना विरोध आहे। आज जो हा प्रकल्प चाललेला आहे आणि जी JSW कंपनी आहे ही ब्रिटिशांपेक्षा खूप वाईट पद्धतीने खूप डोकं वापरून इथल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहेत। आज जी ही 404 KVची जी लाईन चाललेली आहे त्याच्यामध्ये भरमसाठ शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देताना गुंडगिरी पद्धतीने हे आज ही लाईन जात आहे आणि ह्या माफियांना प्रशासनाने वेळेस थांबवावे, अन्यथा शेतकरी जनआक्रोश आंदोलन करणार आहेत। परंतु येथील ग्रामस्थांच्या व काही सरपंच सदस्यांच्या जीवाला या लोकांपासून धोका आहे, हे प्रशासनाने ओळखावे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन खेचला जाईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।